आज रविवार. विचार केला आपल्या शरीरासोबत आपल्या मनाला देखील शहरभर फिरवावं. चार चौघांसारखं आपण सुद्धा गल्ली बोळातून मिरवावं. मग काय, चटकन पैसे घेऊन पाकिटात भरले. म्हटलं दिवसभर मज्जा करू, नाहीतर नाही. उरले तर उरले. मस्त पैकी तयार होऊन मग घराबाहेर पडलो. विचार केला सगळ्यात आधी मित्रांनाच भेटू. इकडे तिकडे फिरण्याआधी पहिले त्यांनाच गाठू. तिकडे त्यांचं पूर्ण घर ना अगदी दाण्यांनी भरलं होतं. माझ्याकडचे दाणे सगळ्यांना पुरले नसतील, पण माझं प्रेम त्यांना नक्कीच पुरलं होतं. त्यांचं फडफड करत मोकळ्या आकाशात उडणं मनाला भावत होतं. जणू काय अंधाऱ्या गुफेत दिवा घेऊन माझं मन धावत होतं. या सुंदर अनुभवासोबत मी त्यांचा निरोप घेतला आणि पुढे जाऊन बसमध्ये बसलो. बस मधली पहिलीच विंडो सीट मिळाली म्हणून स्वतःशीच असलो. बसचा प्रवास संपताच पुढे बागेसाठी एक वाट लागली. गोंधळ न घालता अगदी सामसूम राहून ती सुद्धा शाण्यासारखी वागली. बागेतील प्रत्येक फुलाचा सुगंध अगदी मेंदू पर्यंत चढत होता. प्रत्येक मिनिटाला तो अजूनच जास्त वाढत होता. ऊन वाढत होतं. त्या ओझोनची किमया सुद्धा सूर्यासमोर निकामी होती. म्हणूनच कदाचित बागेतील प्रत्येक खुर्ची आज रिकामी होती. दिवस सरावा तशी भूक सुद्धा वाढत होती सरसर सरसर. म्हटलं कधी कामी येणार आपला इंडियन बर्गर. इंडियन बर्गर म्हणजे सगळ्यांचा आवडता वडापाव. घेतली ना मग चटकन त्याच्याकडे जाऊन. गाडीवर जाऊन पोट भर खाल्लं. टेक्कर देऊन पोटाने सुद्धा मग इशारा केला, बास पुरे झालं. पेट पूजा करून झाल्यावर भर उन्हात मोकळ्या रस्त्याने चालत होतो. पण अचानक येणाऱ्या वाऱ्याच्या झुंकेने आनंदात चालत होतो. चालत चालत त्या अथांग समुद्रापाशी आलो. त्याच्या खळबळणाऱ्या लाटांमध्ये मी सुद्धा तल्लीन झालो. त्या लाटांना किनाऱ्याशी बिलगण्यासाठी तडफडत होते. खरंच त्यांचं प्रेम आंधळं नाही तर बहिरं पण होतं. पण काही झालं ना तरी त्या समुद्राच्या खोली इतकं गहिरं पण होतं. खूप वेळाने वाटलं फार झाली समुद्रासोबत मीटिंग. तलप लागली जाम. का नाही मारावी एक कटी. लगेच मग समुद्राकाठावरून निघालो. जवळच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलो. चहा पित असताना एक गगनभेदी आवाज आला. माझा कान तो आवाज शोधत त्या दिशेने वळाला. माझ्या डोक्यावरून भलं मोठं विमान जात होतं. गंमत म्हणजे वरून ते मला पाहत होतं. खरंच पूर्ण दिवस मी माझं हे जग अनुभवतो. नंतर दिवसाखेरीज स्वतःला आरशात बघतो नाही विसरलोच होतो की मी बघूच शकत नाही. सर्वांसारखा सर्वसाधारण वागूच शकत नाही. खरंच या आंधळ्या जगात मी डोळ्यांशिवाय जगूच शकत नाही. पण तरीही मला जगायचंय. सर्वसाधारणपेक्षा वेगळं वागायचंय आणि माझ्या अंतःकरणातील डोळ्यांनी माझं आंधळं जग बघायचंय.